पत्रकार परिषद घेण्याचं कारण की शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांचा बुलंद आवाज लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या युवा सेनेची धुरा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यांच्या समर्थ खांद्यावर ठेवलेले आहे असे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली येत्या 24 तारखेला 24 फेब्रुवारी रोजी युवा सेनेचा राज्यव्यापी राज्यस्तरीय मेळावा ठाणे येथे होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या उत्साहामध्ये युवा सेनेचे कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. हजारो युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती या मेळाव्यासाठी असणार आहे. या दृष्टीने या मेळाव्याची रूपरेषा काय असेल, या मेळाव्यामध्ये नेमकं कोणते मार्गदर्शनपर भाषण असणार आहेत, कोण पाहुणे असणार आहेत, याची संपूर्ण रूपरेषा देण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं नियोजन आयोजन करण्यात आलेलं आहे. यासाठी उपस्थित आहेत आमचे युवा सेना पूर्वेजी, किरणजी आहे, दीपेशजी आहे, मी स्वतः आहे. मी पूर्वेजींना विनंती करतो की आपण उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांना या राज्यस्तरीय युवा सेनेच्या मेळाव्याची रूपरेषा आपण सांगावी. सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित झालात त्यासाठी आपले सगळ्यांचे मनापासून आभार. आजचा विषय आहे तो युवा सेनेचा युवा महाराष्ट्र हा राज्यस्तरीय मेळावा दिनांक 24 फेब्रुवारी 2024 ला ठाण्यातील रेमंड ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं सन्माननीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाची आपणास एक छोटीशी माहिती जर द्यायची असली तर ती अशी की या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून युवा सेनेचे जे पदाधिकारी आहेत ते ठाण्यामध्ये येणार आहेत. आणि मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्राने कधीच असा युवा मेळावा पाहिला नसेल. तो मेळावा पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी 24 तारखेला ठाण्याला या. अतिशय भव्य दिव्य असा युवा सेनेचा मेळावा जो गेल्या अनेक वर्षापासून कधीच झाला नव्हता असा मेळावा 24 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात युवा सेनेचे आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन केलं जाईल. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून जे युवा सैनिक येणार आहेत त्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन हे करण्यात येणार आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो फॉर्मच्या माध्यमातून त्यांना डिजिटल युवा सेनेचं आय कार्ड त्या ठिकाणी त्यांना दिलं जाणार आहे व्हॉट्सअपवर. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी असणारं युवा सैनिक म्हणून त्यांचं एक आयडेंटिटी त्या ठिकाणी आम्ही त्यांना देणार आहोत, जे पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते घालून त्यांनी प्रचार करावा असं एक आय कार्ड आम्ही त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर या कार्यक्रमाचं आकर्षण जर मला आपण विचारलं तर या कार्यक्रमामध्ये आमचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची एक मुलाखत त्या ठिकाणी मराठी म्युझिक कंपोजर डिरेक्टर श्री अवधूत गुप्ते हे घेणार आहेत. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाला राजकीय नेते उपस्थित राहतीलच. शिवसेना पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री हे या कार्यक्रमाला निश्चितपणे उपस्थित राहणार आहे. परंतु हा युवा सेनेचा मेळावा आहे आणि आमची प्रामाणिकपणे इच्छा होती की आजच्या या युवा सेनेला युवकांनी मार्गदर्शन करावं आणि म्हणून शिवसेना पक्षाचे जे युवा चेहरे आहेत त्यामध्ये आमदार योगेश कदम, खासदार धैर्यशील माने,
ज्यांची नुकताच राज्यसभा सदस्यपदी निवड झाली असे खासदार मिलिंदजी देवरा आणि आमचे मार्गदर्शक ह्या राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत साहेब, ह्या चौघांचं त्या ठिकाणी युवा सैनिकांना मार्गदर्शन आम्ही करायचं ठरवलेलं आहे. ह्या चौघांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन ते करणार आहेत. त्याचबरोबर आदरणीय शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही ज्या युवा सेना शैक्षणिक मदत कक्ष ची निर्मिती केली होती, त्या युवा सेना शैक्षणिक मदत कक्षाच्या माध्यमातून आम्ही ज्या अनाथ मुलांना दत्तक घेतलेला आहे, त्या अनाथ मुलांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं जे स्कॉलरशिपचा जो प्रोग्राम आहे तो त्या ठिकाणी आम्ही द्यायचं ठरवलेला आहे. त्याचबरोबर अनेक असे एंटरटेनमेंटचे प्रोग्राम सुद्धा आम्ही ठेवलेले आहेत. आणि एंटरटेनमेंटचे प्रोग्राम ठेवत असताना एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवलेली आहे की ग्रामीण महाराष्ट्रातून जे कलाकार असतात, संगीतावर प्रेम करणारे कलाकार, नृत्यावर प्रेम करणारे कलाकार, अशा कलाकारांना त्या कार्यक्रमाला आम्ही संधी देत आहोत. मुंबईत कार्यक्रम आहे, ठाण्यात कार्यक्रम आहे, तर मुंबई ठाण्याचे कलाकारांना संधी न देता संपूर्ण महाराष्ट्रातून असे अनेक कलाकार त्या ठिकाणी उपस्थित राहून ग्रामीण महाराष्ट्र आणि आपली मराठी संस्कृती त्या ठिकाणी ते सादर करणार आहेत. तर असंही एंटरटेनमेंटचा प्रोग्राम त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रामुख्यानं युवा सेनेच्या वतीनं आजपर्यंत युवा सेनेमध्ये कधीच पूर्वी युवा सेनेचे जे नेते होते ते एकटेच सगळीकडे हायलाइट होत होते, परंतु यावेळेस आमच्या या युवा सेनेच्या मेळाव्यामध्ये एक सेशन जो पूर्ण आहे तो आमच्या संपूर्ण युवा सेनेचे सगळे सचिव आणि जे आमचे युवा सेनेचे समन्वयक आहेत त्यांचं त्या ठिकाणी सुद्धा एक मुलाखत आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातले जे युवा सैनिक आहेत त्यांचं त्या आमच्या सचिवांशी एक वेगळं इंटरॅक्शन होईल. या निमित्ताने तसाही कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आहे. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाला शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवगौरव पुरस्कार हे युवा सेनेच्या वतीनं शिवगौरव पुरस्कार आम्ही ह्या वर्षापासून जाहीर करत आहोत. शिवगौरव पुरस्कार हे गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यामध्ये आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांच्या वतीनं हे करण्यात येत होतं आणि आम्ही त्यांना विनंती केली होती की आपण महाराष्ट्रातील अनेक अशा युवकांना त्या शिवगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करताय, तर आमच्या या युवा सेनेच्या कार्यक्रमाला सुद्धा आपण हा शिवगौरव पुरस्कार आम्हाला द्या असं त्यांनी विनंती ती स्वीकारली. आणि या कार्यक्रमाला ह्या वर्षी मला आनंद आहे या गोष्टीचा की युवा सेनेच्या वतीनं आयोजित ह्या कार्यक्रमाला शिवगौरव पुरस्कारचे मानकरी जे ठरलेले आहेत त्यामध्ये पहिलं नाव हे श्री अजिंक्य रहाणे जे क्रिकेटर आहेत त्यांना आम्ही देणार आहोत. आणि त्याचबरोबर दुसरं नाव जे आहे ते सुप्रसिद्ध पेंटिंग जे करतात असे श्री शशिकांत धोत्रेजी, ह्या दोन्ही युवकांचं त्या ठिकाणी शिवगौरव पुरस्कार देऊन आम्ही त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाला युवा सेनेचं ऑफिशियल अँथम किंवा त्याला तुम्ही ऑफिशियल थीम सॉन्ग सुद्धा म्हणू शकता, अशा युवा सेनेचं थीम सॉन्गचं सुद्धा त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी भाषण असेल, अनेक मान्यवरांचं त्या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहोत आणि नक्कीच आमच्या सगळ्यांच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये युवा सेना कसं काम करणार आहे हे सांगायचं उद्देशाने हा मेळावा घ्यायचा आम्ही ठरवलेला आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आयुष्यात कधी असा बघितला नसेल असा कार्यक्रम ठाण्यामध्ये 24 तारखेला आम्ही करतोय. टिपिकल राजकीय प्रोग्राम न करता युवकांना आवडेल असं युवा सेनेचा मेळावा आणि खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांच्या युवा सेनेची काय ताकद आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्यासाठी हा मेळावा 24 तारखेला आम्ही आयोजित केलेला आहे. धन्यवाद. नाही, नक्कीच युवा सेनेची ज्यावेळेस स्थापना झाली तेव्हापासून युवा सेनेचं सचिवपद हे माझ्याकडे होतं. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस दौरे करायचो, सगळं करत होतो, परंतु खूप इंटरफिअरन्स असायचा. खूप काही चांगलं काही करायला गेलो की त्यामध्ये अनेक लोक त्रास द्यायला लागले
आणि कुठेतरी आमचा मोराल कॉन्फिडन्स, म्हणजे मी आहे, किरण आहे, दीपेश आहे, राहुलजी आहेत, आम्ही सगळे युवा सेनेचे पूर्वीचे सदस्य आहोत. कामं करत असताना आम्हाला सगळीकडे थांबवलं जायचं. माझा असा काही आरोप वगैरे मला करायचा नाहीये, परंतु आज शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीनं आम्हाला जे फ्रीडम मिळालेलं आहे, त्यामुळे आज युवा सेना खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं काम हे महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने करत आहे. आणि असंच काम आता तुम्ही बघा ना, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये माझी युवा सेनेची कार्याध्यक्षपदी आणि यांची युवा सेनेच्या सचिवपदी निवड झाली. त्या दिवसापासून ते आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलो. आम्हालाही माहिती नव्हतं की एवढ्या युवकांना आमच्याबरोबर काम करायचं, परंतु आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो, आज माझ्या दौऱ्यात, म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, पूर्वीच्या नेत्यांबरोबर आम्ही फिरत होतो तेव्हा गर्दी व्हायची, परंतु आज आम्ही सुद्धा जेव्हा फिरतोय तेव्हाही गर्दी व्हायची. फरक एवढाच की तेव्हाची जी गर्दी होती ते तिथले स्थानिक नेते जमा करत होते, आणि आजची जी गर्दी आहे हे शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवणारे युवक त्या ठिकाणी उपस्थित राहतात. नक्कीच हे फरक आम्हाला आता दिसत आहे, आणि म्हणून चांगलं काम आता युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. युवा सेना शैक्षणिक मदत कक्षाच्या माध्यमातून आम्ही 9 फेब्रुवारीला हा उपक्रम राबवलेला. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून, म्हणजे काही जिल्ह्यातून 2, काही जिल्ह्यातून 3, अशा प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही अनाथ मुलांना दत्तक घेतलेलं आहे. ती यादी सुद्धा आम्ही आपल्याबरोबर देऊ शकतो. आणि ह्या मुलांना आम्ही पूर्ण त्यांचं जे वर्षाचं शैक्षणिक खर्च असतं ते पूर्ण द्यायची जबाबदारी घेतलेली आहे. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आम्ही 60 मुलांना, शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस होता म्हणून फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आम्ही 60 मुलांना दत्तक घेतलेलं आहे. परंतु डिसेंबर 31 पर्यंत ह्याच 60 मुलांची संख्या ही 1000हून अधिक होणार असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. आम्ही काय केले, एक वेगळी संकल्पना केली आहे. प्रत्येक युवा सैनिक जो आमचा सदस्य आहे त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही त्याला सांगितलेलं आहे की आपण कुठल्या तरी एका अनाथ मुलाचं आमच्याकडे डिटेल द्या आणि त्या मुलाला दत्तक घ्यायची जबाबदारी युवा सेना मध्यवर्ती कार्यालय करेल. म्हणजे आता विचार करा, जर समजा 1000 प्रमुख पदाधिकारी आमचे असतील, त्या 1000 लोकांचे 1000 लोकांचे वाढदिवस वर्षाला येणार आहे. त्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला, म्हणजे आता माझ्या वाढदिवसाला सुद्धा मी एक अनाथ मुलाला दत्तक घेणार, दीपेशच्या वाढदिवसाला तो असेल, तर प्रत्येक युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशा अनाथ मुलांना दत्तक घ्यावं आणि त्यांना पूर्ण जी शैक्षणिक मदत करायची जी जबाबदारी आहे ती युवा सेनेचे वतीनं, मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीनं आम्ही घेणार आहोत. त्यात मला आपल्याला हेही सांगायचं की आम्ही आतापर्यंत, म्हणजे 4 फेब्रुवारी ते आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये 5,60,000 वह्या सुद्धा वाटप केलेले आहेत. म्हणजे एकूण 60,000हून अधिक विद्यार्थ्यांना ह्या वह्या, आणि वह्या जेव्हा म्हणतो तर एक वही नाही, 6 वह्यांचं संपूर्ण सेट असं आम्ही बनवलं होतं आणि ते प्रत्येक मुलांकडे आम्ही पोहोचवलं होतं. त्या पुरस्कारामध्ये आम्ही ज्या मानकरींना तो पुरस्कार देणार त्यामध्ये एक ट्रॉफी आणि एक मानपत्र त्यांना दिलं जाणार आहे. आणि आमचं एकच त्यामागचा उद्देश आहे की ह्या तरुणांनी युवकांना झेप घेण्यासाठी मार्गदर्शन करावं, आणि म्हणून अशा अनेक लोकांना आजपर्यंत हे पुरस्कार देण्यात आले होते. अजिंक्य रहाणे हे अतिशय आगळंवेगळं नावाने एक मराठी चेहरा, मुंबईचा चेहरा आहे आणि क्रिकेटच्या दुनियामध्ये त्याने एक वेगळं नाव त्याचं कमवलं आहे. म्हणून अजिंक्य रहाणेच्या माध्यमातून ते युवकांना मार्गदर्शन करतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि त्याचबरोबर शशिकांत धोत्रे, आजपर्यंत अनेक मोठे मोठे पेंटर्स आपण पाहिले असतील, आर्टिस्ट पाहिले असतील, परंतु शशिकांत धोत्रेजींची जी पेंटिंग्स आहे ती पेंटिंग्स पाहिल्यानंतर मला विश्वास आहे की अनेक युवक महाराष्ट्रातील हे त्यांच्या ह्या फील्डला अट्रॅक्ट होऊन त्यांच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे चांगलं काम करतील. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक काही गोष्टी होणार आहेत. मी जसं म्हणालो की या कार्यक्रमाचं अट्रॅक्शनच हे आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची मुलाखत असणार आहे. आणि मी
काय काय त्यात होणार आहे ते आता मी सांगणार नाही, परंतु 24 तारखेला अनेक अशा गोष्टी आहेत ज्या बाहेर येणार आहेत आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक वेगळा मेसेज हे महाराष्ट्रामध्ये पोहोचवला जाईल. धन्यवाद. धन्यवाद सर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.